Hello students, and let's continue our video where we have left the previous one. We have started with the Boolean algebra laws and let's continue with that laws. The first law is annulment law. Annulment law मध्ये आपण a into 0 is equal to 0 हा first law बघितला. a याला आपण consider करतोय input which is Boolean input. सो एची व्हॅल्यू 0 किंवा 1 ह्या दोन्हीपैकी कुठलीही एक असू शकते. ए 0 असेल तर 0 मल्टिप्लाइड बाय 0 इज 0 आणि ए जर का 1 असेल तर 1 मल्टिप्लाइड बाय 0 इज ऑल्सो 0. सो हे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे. एची व्हॅल्यू 0 आली तरी एची व्हॅल्यू 1 असली तरीही. सो ए व्हेरिएबल अँडेड विथ 0 इज ऑलवेज इक्वल टू 0. सिमिलरली ए प्लस 1 इज इक्वल टू 1. सपोज एची व्हॅल्यू इथे 0 असेल तर 0 प्लस 1 इज इक्वल टू 1. इफ ए इज 1 1 प्लस 1 इज इक्वल टू ऑल्सो 1. हे आपण बघितलं होतं की ट्रू कंडिशनला परत ट्रू कंडिशन ॲड केली तर रिझल्टंट ही ट्रू कंडिशनच असणार आहे. म्हणजेच हाय व्होल्टेजमध्ये हाय व्होल्टेज ॲड केलं तर इट विल बी ऑल्सो हाय व्होल्टेज. म्हणून 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1 येत नाही बुलियन असेल तर. फक्त ते बायनरी समेशनसाठी ॲड होतं 0 आणि कॅरी 1, पण इथे 1 प्लस 1 1च येतं. सो what we can summarize, a variable ORed with 1 is always equal to 1. The next law is identity law. Identity law मध्ये a plus 0 is equal to a. सपोज a 0 असेल तर 0 प्लस 0 0च राहणार, 1 प्लस 0 1च राहणार. म्हणजे त्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही 0 ॲड केला तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, त्याची व्हॅल्यू तीच राहते. A variable odd with 0 is always equal to the variable. Similarly, a multiplied by 1 will be always equal to a. We go to next law. Idempotent law. Here a plus a will be equal to a. आता इथे सुद्धा 2a होणार नाही, a plus a 2a होणार नाही, कारण याला आपण मॅथमॅटिकल लॉज लावत नाहीये, तर आपण त्याला बुलियन लॉज लावतो आहोत. 1 प्लस 1 म्हणजे हाय कंडिशन प्लस हाय कंडिशन ही हाय कंडिशनच राहणार. ठीक आहे. सो ट्रू कंडिशन प्लस ट्रू कंडिशन इट विल बी ऑल्सो अ ट्रू कंडिशन. म्हणून ए प्लस ए एच राहतो. सपोज ए 0 असेल तर 0 प्लस 0 0च राहणार, 1 असेल तर 1 प्लस 1 1च राहणार. So the law is a variable odd with itself is always equal to the variable. Similarly, a into a will be equal to a. इथे a स्क्वेअर होणार नाही मॅथमॅटिकल लॉस प्रमाणे, बुलियन लॉस प्रमाणे. हाय कंडिशन मल्टिप्लाइड बाय हाय कंडिशन विल बी इक्वल टू हाय कंडिशन. Low condition multiplied by low condition equal to low condition. So a variable ANDed with itself is always equal to the variable. Then next is complement law. A into a bar is equal to 0. Suppose a 1 असेल तर 1 आणि a bar झाला 0. So 1 multiplied by 0 is 0. Suppose a 1 असेल तर 1 into 0 0. If a is 0 0 into 1 0. म्हणजे दोन्हीही केसमध्ये ए आणि एचा कॉम्प्लिमेंट मल्टिप्लाय होतो तेव्हा आन्सर 0च येणार. सिमिलरली ए आणि एचा कॉम्प्लिमेंट जेव्हा ॲड होतो तेव्हा आन्सर 1च येणार. कारण ए 0 असेल तर 0 प्लस 1 1 येणार, ए 1 असेल तर 1 प्लस 0 1च येणार. सो अ व्हेरिएबल अँडेड विथ इट्स कॉम्प्लिमेंट इज ऑलवेज इक्वल टू 0. अ व्हेरिएबल ऑर्ड with its complement is always equal to 1. Then next law, commutative. A into b is equal to b into a. म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. ऑर्डर जरी चेंज झाली तरी आन्सर सेम येणार. ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. हिअर ऑल्सो ॲडिशनची जरी ऑर्डर चेंज झाली, सिक्वेन्स चेंज झाला तरी सुद्धा आन्सर चेंज होणार नाही. देन नेक्स्ट इज डबल निगेशन लॉ. डबल निगेशन म्हणजे आपण निगेशनला इन्व्हर्जन असं म्हणू शकतो. म्हणजे ए डबल बार विल बी इक्वल टू ए. इथे मी 2 निगेशनच्या साईन्स ड्रॉ केल्या आहेत, त्याला आपण तुम्ही एच्या डोक्यावरती डबल बार असं रीड करू शकता. सो कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट विल बी इक्वल टू द सेम व्हेरिएबल. अ डबल कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हेरिएबल इज ऑलवेज इक्वल टू द व्हेरिएबल. So double inversion of a variable is equal to the same variable. Then next, other algebraic laws of Boolean.
Not detail above, include. Again we are going with the next laws, distributive law. बघा इकडे a मल्टिप्लाइड बाय b प्लस सी विल बी इक्वल टू a प्लस a इंटू बी प्लस a इंटू सी. म्हणजे आपण हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट ओपन केला, a न आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं, मिडल साईन तशीच ठेवली, a इंटू बी प्लस a इंटू सी. इट इज नोन ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ऑर म्हणजे इथला आपण इंग्लिश लिटरेचरमधलं ऑर घ्यायचं नाही आहे, तर बुलियनमधला ऑर म्हणजे ॲडिशन असलेला ऑर आहे तो. ए प्लस बी सी विल बी इक्वल टू ए इंटू बी इंटू ए इंटू सी. अगेन वी हॅव ओपन दिस ब्रॅकेट. आणि हा आहे अँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशनवाला. ओके. देन नेक्स्ट इज ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉमध्ये ए इंटू ए बी विल बी इक्वल टू ए. आता हे कसं आलं हे तुम्ही कागद पेन घेऊन सॉल्व करू शकता. ए इंटू ए बी. When you apply this law here, the bracket will be open and it will be a plus a into plus a into b. So that a plus a will be reduced to a, right? So a मध्ये कुठलंही व्हेरिएबल ॲड केलं तरी a नीच परत आपण त्याला मल्टिप्लाय करतोय. सो 0 प्लस 0 ए 0च राहणार, किंवा इथे 1 असेल एची व्हॅल्यू तर 1 प्लस 1 इंटू हा बी असेल 0 किंवा 1, तर त्या केसमध्ये जे काही आन्सर असेल 0 किंवा 1 तरीसुद्धा हा ए तसाच असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू एच राहते. यू आर गेटिंग दिस. देन ए इंटू ए प्लस बी इज ऑल्सो इक्वल टू ए. आता हे पण कसं आलं हे तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. ए इंटू ए प्लस बी इंटू ए. ठीक आहे. ए इंटू ए एच राहतो, बी इंटू ए हेच इक्वेशन आलं म्हणजे. सो हियर दिस टर्म इज ॲब्सॉर्ब्ड. सो फक्त ए इथे राहतो. तुम्ही याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघू शकता. ओके. बीच्या व्हॅल्यूसाठी वेगळ्या वेगळ्या आणि एच्या व्हॅल्यूसाठी वेगळ्या वेगळ्या. यू विल सी दॅट दिस इक्वेशन फॉलोज. देन नेक्स्ट इज असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉमध्ये ए प्लस बी प्लस सी विल बी इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे तो चेंज केला पहिल्यांदा नंतरच्या 2 टर्मसाठी आणि नंतर आधीच्या 2 टर्मसाठी. जरी तुम्ही ऑर्डर चेंज केली आहे इक्वेशनची तरीसुद्धा त्याचा आन्सर सेमच राहतं. इट इज नोन ॲज ऑर असोसिएटिव्ह लॉ. अँड सिमिलरली वी हॅव अँड असोसिएटिव्ह लॉ. इफ यू चेंज द ऑर्डर ऑफ मल्टिप्लिकेशन the answer will be the same. And De Morgan's theorem, yesterday we have seen that AB bar is equal to A bar plus B bar and A plus B bar is equal to A bar into B bar. So this is also important law. हे सगळे लॉज आहेत. हे सगळे लॉज तुम्ही नोटबुकमध्ये लिस्ट आउट करणं एक्सपेक्टेड आहे. हे सगळे लॉज बाय हार्ट पाठ करणं एक्सपेक्टेड आहे, कारण हे लॉज यूज करूनच आपण सिम्प्लिफाय करतो दिलेलं एक्सप्रेशन. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये. एक्झाम्पल नंबर 1. युझिंग द अबव लॉज सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन ए प्लस बी इंटू ए प्लस सी. सो दिस इज द क्वेश्चन गिवन. आपण हे दोन्ही ब्रॅकेट्स ओपन केलेत आणि प्रत्येक टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केले. ए इंटू ए प्लस ए इंटू सी प्लस ए इंटू बी प्लस बी इंटू सी. सो फर्स्ट स्टेपमध्ये आपण फुल ब्रॅकेट ओपन करून घेतला युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. देन ए इंटू ए असतो, राईट. देन ए इंटू सी तसाच, ए इंटू बी तसाच राहिला आणि बी इंटू सी तसाच राहिला. आता ह्या 2 टर्म्समधून आपण ए कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथला ए गेल्यामुळे इथे 1 राहिला प्लस इकडे ए गेल्यामुळे फक्त सी राहिला प्लस ए बी प्लस बी सी तसंच ठेवला. नेक्स्ट स्टेप ए. आता ब्रॅकेटमध्ये 1 प्लस सी, 1 इंटू एनी व्हेरिएबल इज 1 इजंट इट. कारण ते हाय कंडिशन मिळाली आहे. हाय कंडिशनला दुसरी कुठली 0 किंवा 1 ॲड केला तरीसुद्धा हाय कंडिशनच राहणार, ट्रू कंडिशनच राहणार. सो ए इंटू 1 प्लस सी म्हणजेच 1 असं इथे झालं, म्हणजे ॲब्सॉर्प्शन लॉ झाला थोडक्यात. ओके. सो ए इंटू 1 हा आपल्याला ही टर्म रिड्यूस करून मिळालेली टर्म आहे.
ए इंटू बी तसाच ठेवला, बी इंटू सी तसाच ठेवला. नेक्स्ट आता ह्या दोन टर्म्समधून आपण एला कॉमन घेतलं. ए ब्रॅकेटच्या बाहेर, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बी इंटू सी तसाच ठेवला. आता इथे परत मल्टिप्लाय केलं तर ए इंटू 1 प्लस बी सी. आता हा जो टर्म, ही जी टर्म आहे ए मल्टिप्लाइड बाय 1 प्लस बी, परत जसं आपण इथे 1 प्लस सीला 1 रिड्यूस केलं होतं तसंच 1 प्लस बीला आपण 1 मध्ये रिड्यूस केलं, बिकॉज 1 प्लस एनिथिंग विल बी इक्वल टू 1. सो ही टर्म काय रिड्यूस झाली, ए इंटू 1 प्लस बी सी तसाच राहिला. And we have written the laws here which we have used for reducing the equation. So Q is equal to A plus BC. This is the final answer. So you can see here our original expression was this and we reduced to this. जर आपल्याला हे एक्सप्रेशन इम्प्लिमेंट करायचं असतं युझिंग लॉजिक गेट्स तर आपल्याला किती गेट्स लागली असती बघा. ए प्लस बी करायला एक ऑर गेट, ए प्लस सी करायला दुसरं ऑर गेट, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला एक अँड गेट. सो आपल्याला 3 गेट्स लागले असती. पण इथे बघा आता आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनला किती गेट्स लागणार आहेत. बी इंटू सीला एक अँड गेट आणि एमध्ये त्याला ॲड करायला एक ऑर गेट. सो इथे 3 गेट्स यूज करून आपण हे इक्वेशन इम्प्लिमेंट केलं असतं. व्हेरॅज इथे आता आपल्याला 2च गेट्समध्ये हे इक्वेशन इम्प्लिमेंट करता येतं आहे. सो नाव यू नो why we are using Boolean algebra for simplification, because it reduces the hardware. It reduces the gates, number of gates required for implementation of any given expression. So that's why Boolean algebra is very important. एक्झाम मध्ये खूप क्वेश्चन्स येतात Boolean algebra वरती. कुठलीही एक्सप्रेशन्स दिली जातात आणि ती तुम्हाला सॉल्व्ह करून सिम्प्लिफाय करावी लागतात. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला ती गेट लेवलला ड्रॉ करून दाखवावी लागतात. If you go through previous papers, you will see many questions on Boolean algebra and implementation using gates. So it needs practice. So we stop here. I hope it is clear to you. Next topic is the logic families. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं लॉजिक गेट्स ही IC लेवलला जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा ट्रान्झिस्टर्स यूज करतो. तर वेगळ्या वेगळ्या ट्रान्झिस्टरचे टाईप्स आहेत. हे वेगळे टाईप्स त्याला लॉजिक फॅमिली म्हणतात. जसं TTL ट्रान्झिस्टर लॉजिक आहे किंवा CMOS लॉजिक आहे. आपण हे सगळे ट्रान्झिस्टरचे टाईप्स स्टडी केलेले आहेत, राईट. FET टाईप ट्रान्झिस्टर वेगळा असतो, त्याचा टाईप आहे MOSFET किंवा BJT टाईप यूज केला आहे, राईट. सो हे वेगळे ट्रान्झिस्टर्स आपण यूज केले की त्याची वेगळी फॅमिली असते आणि त्या फॅमिलीचे वेगळे पॅरामीटर्स असतात. सो याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ जो शेअर करणार आहे तो MSBTचा शेअर करणार आहे. इट इज थेरॉटिकल टाईप, सो यू कॅन इझिली अंडरस्टँड. त्यातल्या सुद्धा डेफिनेशन्स विचारल्या जातात. सो आफ्टर दॅट नेक्स्ट व्हिडिओ आवर सेकंड चॅप्टर विल बी फिनिश्ड. ओके, सो इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन message me, you can call me, and thank you for watching.